उर्मी शांत हो. उर्मी रडू नको प्लीज. शांत हो. आईचा फोन आहे ना, बोल ना. नको, मला बोलता नाही येणार, मला रडू नाही आवडतंय. हो पण बोल तरी. मी नंतर करेन. मी बोलू का? नको. बरं उर्मी तू शांत हो आधी. रडू नको. वासू मी खरंच काहीच बोलले नाहीये तिला. मी का बोलू? मुळात माझा काय संबंध तिला जा म्हणून सांगायचा? मी तर उलट तिला मदत करूया असं म्हणत होते ना. ती खोटं बोलतेय. उर्मी मला माहितीये तू कधीच असं करणार नाहीस. वासू तुझा तरी विश्वास आहे ना? पूर्ण पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. दादांना काय वाटलं असेल? का आता तू विचार करून काही बदलणार आहे का? पण मी खरंच असं काहीच बोलले नाहीये वासू. उर्मी मला माहितीये तिने तिच्या बाबांची खोटी शपथ घेतली. काय मिळालं असेल तिला असं करून? दादांच्या मनात आणि या घरात स्थान. उर्मी वासू आपण निघून जाऊया इथे. तू बोलत होतास ना तेच बरोबर आहे. अरे पण नको राहायला इथे. आपण पुण्याला जाऊया. हा दोष डोक्यावर ठेवून काय करायचं? हा डाग धुवून टाकायचा. कसा? शोधू काहीतरी. जो आगाऊपणा तू केलाच नाहीयेस त्याची शिक्षा मी तुला भोगू देणार नाही. आणि तुम्ही मारे तिचं गुणगान करत होतात. गुणगान नाही हो. अहो नाही काय, तिचं कौतुक करताना तोंडात तीळ भिजत नव्हता तुमच्या. मला याची काहीच कल्पना नव्हती. मला एक कळत नाही त्या मुलीची हिंमत कशी झाली हे सगळं बोलण्याची. मलाही तेच कळत नाहीये. हे शिक्षणाचे तोटे मी म्हणतो ना ते हे. न कमावलेले अधिकार वापरण्याचा आत्मविश्वास येतो माणसामध्ये. वृथा वृथा आत्मविश्वास. ते स्वतः परस्पर लग्न करून आली आणि वर नंदिनीला इथून जायला सांगते. तिला काय तिचं राज्य वाटलं? तिला नको असलेल्या माणसांना इथून घालवून टाकायला? तुम्ही चिडू नका हो. चिडत नाहीये हो, मी हताश झालोय. हताश. कुठेतरी तुम्ही सांगितल्यामुळे तिच्याबद्दलचा माझा दृष्टिकोन बदलायला लागला होता हो. मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी तिचा सून म्हणून स्वीकार व्हायला लागला होता. पण नाही, बरं झालं मला त्या मुलीचे रंग वेळीच दिसले. आता तिला क्षमा नाही, कधीच नाही. काय चाललंय या मुलीचं? उचलतच नाहीये ही फोन. आजारी बिजारी नसेल ना ग? अरे असं काही बोलली होती का तुम्हाला? अरे बाबा, मला आपलं वाटलं. तुम्ही काही लपवत नाही ना माझ्यापासून? अरे आम्ही काय लपवणार विद्या? हे साखरपुड्याचं वगैरे हे माहित नव्हतं का तुम्हाला? आम्हाला कसं माहित असणार विद्या? हो, आणि माहित असं तर सांगितलं नसतं का रे तुला? हा पण उर्मिला तरी माहिती होती का नाही? काय माहित, असं काही बोलली तरी नाही कधी ती. नसेल माहिती, नाहीतर बोलली असती ती आपल्याला. आपण काही एकमेकांपासून कोणी लपवून ठेवत नाही, म्हणजे तशी सवयच नाही आपल्याला आपल्या या घरात कोणाला. अरे तिलाही माहित नसेल तर मग काय यानं तिकडे साखरपुडा आणि इकडे लग्न असा दुहेरी कार्यक्रम आखला होता का काय? काय आहे याच्या मनात? हा म्हणजे माझ्या मुलीला फसवत तर नसेल ना तो? आणि तुम्ही दोघी बसला होतातच ना तिला फूस लावायला. घरात मी विलन ठरलो होतो. आता बघा काय वाढून ठेवलंय पुढ्यात बघा. तरी नशीब आर्टिकल छापून आले, माझ्यावर आरोप झाले, म्हणून मी माझी सगळी यंत्रणा लावली खरं खोटं काय ते शोधायला, आणि ही माहिती पुढे आली. ही एवढी धक्कादायक माहिती. म्हणजे कमाल आहे या मुलाची. यानं किमान काही सांगायला नको होतं.
म्हणजे ज्या दिवशी साखरपुडा ठरला होता त्या दिवशी हा आपल्या मुलीला लग्न करून त्याच्या घरी घेऊन गेला. अरे काय आणि कसं स्वागत झालं असेल तिचं त्या घरात. हा नशीब गेल्या पावली परत नाही आली माझी मुलगी. छे माझंच चुकलं. मी त्या मुलाच्या घरादाराची नीट चौकशी करायला हवी होती, नाही केली मी. माझंच चुकलंय. कसा गाफील राहिलो ग मी आई. हा त्याची सगळी माहिती काढली मी, पण काय झालं म्हणजे त्याच्याबद्दल 4 लोक चांगलं बोलले ना, ते ऐकून गाफील झालो मी. माझंच चुकलं. मी माझ्या मुलीचा हात एका चुकीच्या मुलाच्या हातात दिलेला आहे. अजून नाही उचलत आहे ना फोन ही. नाही ना. बघ काय करायचं बाई या पोरीचं. तिनं आता उचललं नाही तर काय करणार आपण. आधीच काळजीनं बेजार झालोय आपण. निदान तिचा आवाज ऐकला तर बरं तरी वाटेल ना. मी आधीच सांगून ठेवतो दोघींना, मला एवढी गडबड असल्याचा काही संशय आला ना, मी तडक त्यांच्या घरी जाईन आणि माझ्या मुलीला हाताला धरून मी घरी घेऊन येईन. मी काय म्हणते विद्या, हे बघ, असं फोनवर तिच्याशी बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष भेटून बोललेलं बरं. हो मलाही असंच वाटतं. फोनवर आपल्याला नाही कळणार नीट. ठीक आहे मी निघतो मग. अरे इतक्या तडकाफडकी निघू नकोस तू. आधी तिच्याशी बोलणं होऊ दे ना, मग निघू आपण. मी सुद्धा येईन म्हणते. मलाही वाटतं मी येते म्हणून. म्हणजे मी एकटी राहून काय करणार ना. अशी मला तिची काळजी वाटते. निदान डोळ्यांनी बघितलं तर खरं काय ते कळेल तरी ना. ठीक आहे मग चला लगेच आत्ता निघूया आणि तिला रस्त्यातच फोन करूया. चला. अरे थांब विद्या, अजून एक 5 मिनिटं वाट बघू ना तिच्या फोनची. कशाला आता, ठरलंय ना तर करून टाकू ना लगेच. अरे नको विद्याधर, थांब जरा. अशी घाई नको करायला. नाही म्हटलं तरी मुलीचं सासर आहे. असं घाईनी धडकणं बरं दिसणार नाही. अगं त्यात काय बरं नाही दिसत आई. आपली मुलगी आहे ती, तिला भेटायला काय बंधन आहे का आपल्यावर कुठलं. अरे इतकं ते सोपं नसतं विद्याधर. हे बघ, आपल्याला जे आता असं वाटतंय तसं ते नसेल, चांगलं असेल तर आपण असं घाईनी तिकडे जाणं हे बरं दिसणार नाही ह्याचाही विचार करायला हवा. आपण मुलीकडचे अति आहेत असं नको वाटायला. हो की नाही का. घड्याळ लावून 5 मिनिटं वाट बघणार आहे मी. बरं थांब, मी मेसेज करते तिला. काय बाई घाबरले होते मी. मला वाटलं होतं आता सगळं बालन माझ्यावरच येत आहे. त्या अक्का म्हणजे ना 1 नंबरच्या कली आहेत, कली. केवढी धडकी भरली होती मला माहितीये. तरी नशीब माझ्यावर संक्रांत नाही आली, नाहीतर माझी काही खैर नव्हती. हा तरी मी तुला सांगत असतो, तोंडाला आवर घाल पण नाही. सतत आपलं उचलले जीभ लावली टाळ्याला. तरी ऐकलं ना हो मी तुमचं. एकदाच काय ते बोलले मी अक्कांना, त्यानंतर काहीही बोलले नाही. तुझंही नाव घ्यायला होतं त्यांनी. म्हणजे माझ्या बरोबर ना तुमचीही वरात निघाली असती. ही नंदिनी खोटं बोलतेय. तिने तिच्या बाबांची शपथ घेतलीये. मीही माझ्या जिवंत बाबाची शपथ घेऊ शकते. आणि जिवंत माणसाची शपथ घेणं जास्त डेंजरस होईल ना. आणि असंच जर असणार असेल तर मी माझ्या बाबाची शपथ घेऊन सांगते की मी नंदिनीला असं काहीही बोललेले नाही. पण नंदिनी एवढी खोटी शपथ घेईल? घेतलीये तिने. हे फक्त तिला आणि मलाच माहिती आहे, कारण ती खोटं बोलली. मी तिला असं काहीही बोललेले नाहीये हे जितकं मला माहिती आहे तितकंच तिलाही माहिती.